अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे। इराणशी व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशाला आता अमेरिकेसोबत व्यापार करताना 25% अतिरिक्त आयात शुल्क द्यावे लागेल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे। या वाढीव टॅरिफमुळे भारतासमवेत इराणशी व्यापार करणाऱ्या इतर देशांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। डोनाल्ड ट्रम्प यांची जागतिक व्यापारात पुन्हा दादागिरी। इराणशी व्यापार करणं पडणार महागात। अमेरिकेसोबत व्यापार करताना आर्थिक फटका बसणार। भारतावर पुन्हा एकदा 25% टॅरिफ लादण्याची शक्यता। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी टॅरिफचा डाव खेळलाय। इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25% टॅरिफ लागू करत त्यांनी दबाव तंत्राचा वापर केलाय। इराणमध्ये सुरू असलेल्या खामेनी सरकार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलाय। भारतानं इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता असून यामुळे भारताची चिंता वाढली आहे। भारत इराण एकूण व्यापार 2024 ते 25 एकूण व्यापार 1.68 अब्ज डॉलर। भारताची निर्यात 1.24 अब्ज डॉलर। भारताची आयात 0.44 अब्ज डॉलर। इराणकडून आयात होणाऱ्या वस्तू सुकामेवा, सेंद्रिय असेंद्रिय रसायनं, काचेच्या वस्तू, पेट्रोलियम उत्पादनं। तर भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तू तांदूळ, सोयाबीन, केळी, चहा, साखर, औषधं, मसाले, मशिनरी आणि कृत्रिम दागिने। 25% अधिक टॅरिफ आकारण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर चीननं जोरदार प्रत्युत्तर देत अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा कठोर इशारा दिलाय। टॅरिफमुळे भारताच्या व्यापार क्षेत्रावर याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही असा विश्वास निर्यातदारांची शिखर संस्था फियोनं व्यक्त केलाय। भारतीय कंपन्या अमेरिकेच्या निर्बंधाचे काटेकोर पालन करत असून अन्न आणि औषधांचाच व्यापार केला जात असल्याचं फियोनं स्पष्ट केले। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सतत अशा प्रकारचा दबाव येण्यामुळे जागतिक व्यापार क्षेत्रात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।